फॅब्रिकची कटिंग आणि स्टिचिंग. तर मी या व्हिडिओमध्ये हळूहळू थोड्या सगळ्या गोष्टी शेअर करणार आहे तुमच्यासोबत. तर त्या सगळ्या गोष्टी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर हा ब्लाऊज आहे, हा पूर्ण प्लस साईज मध्ये ब्लाऊज आहे. मी अजून फिटिंग केलेला नाहीये त्याला. हा पूर्ण प्लस साईज मध्ये ब्लाऊज आहे आणि याची कटोरी बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने स्टिच केलेली आहे. इतका सिल्की आणि इतका मऊ कपडा असून सुद्धा कटोरी अगदी व्यवस्थित बसलेली आहे. आणि मेन पॉइंट कटोरीतला हाच असतो की त्याचे टक्स पॉइंट. तर कटोरीचे टक्स पॉइंट अगदी व्यवस्थित आलेले आहेत. तर मी हा तुम्हाला उलटा ब्लाऊज करून दाखवते, म्हणजे तुम्हाला कळेल की मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय सांगणार आहे. आपण या ब्लाऊजला आधी उलट करून घेऊया. हे बघा, तर उलट केल्यावर याचा असा लुक दिसतो. अजिबात म्हणजे अजिबातच टक्स पॉइंट सुद्धा तुम्हाला दिसत नाही. तर ह्या काही ज्या टिप्स असतात किंवा छोट्या टिप्स असतात त्या मी सगळ्या तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सगळ्यात आधी आपण या व्हिडिओमध्ये हा कटोरीला इतका सिल्की कपड्याला राठ किंवा ताट कसा बनवायचा त्याच्या कोणत्या छोट्या टिप्स आहेत मी तुम्हाला सांगणारच आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला कोणत्या गोष्टी अजून बघायला आवडतील माझ्याकडून छोट्या टिप्स ट्रिक्स हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी नक्की त्यावर व्हिडिओ बनवेन. तर ह्या कटोरीची साईज पूर्ण आहे आणि ही कटोरी पूर्ण स्टिचिंग कशी केलेली आहे ते सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे. एक सुद्धा दोरा दिसत नाही. तुम्ही या फिनिशिंगने भरपूर कस्टमर अट्रॅक्ट करू शकता. मी गोट सुद्धा दाखवते. जर तुमचा गोट उलटत असेल किंवा काय होत असेल किंवा गोट येतच नसेल, चपटा येत असेल, पायपिंग व्यवस्थित येत नसेल तर कमेंट मध्ये सांगा. मी गोट सुद्धा सगळ्या गोष्टी व्यवस्थित डिटेलमध्ये त्याचा व्हिडिओ बनवेल. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू. तर हे बघा, सगळ्यात आधी काय गोष्टी आपल्याला लागणार आहेत ते बघूयात. आपण जी काय कट केलेली कटोरी आहे त्याचं मेन फॅब्रिक अस्तर आणि आपल्याला कॅनव्हास मेन फॅब्रिकवरती चिटकवायचा आहे. तर तो कॅनव्हास पेपर आणि इस्त्री अशा प्रकारे 4 ते 5 वस्तूंचा वापर करूनच आपण हे जे काही सिल्की कपड्याला आहे त्याला राठ बनवणार आहे, म्हणजे कडक बनवणार आहे, ज्यामुळे फिनिशिंग छान येईल. कॅनव्हास पेपर हा कंपल्सरी वापरायचाच आहे. तो कसा अटॅच करायचा मी तुम्हाला सांगते. कॅनव्हास पेपरचा जो चमकणारा भाग असतो आणि जो चमकणारा भाग नसतो, तर चमकणारा भाग हा मेन फॅब्रिकच्या उलट्या बाजूला ठेवायचा आणि त्याच्यावर प्रेस करायचं. हे बघा, दुसरी कटोरीसुद्धा मी तुम्हाला दाखवते. जे काही चमकणारा भाग आहे तो आपण उलट्या फॅब्रिकवर ठेवलेला आहे. व्यवस्थित ठेवायचा. दोन्ही फॅब्रिक घेताना उलट्या बाजूला कॅनव्हास चिटकला जाईल याची काळजी घ्यायची आणि आपण हळूवार त्याच्यावर प्रेस करायचं. प्रेस करताना व्यवस्थित सगळ्या बाजूने प्रेस करायचं. सगळ्यात महत्त्वाची टिप ही आहे की कॅनव्हास पेपर तुम्ही जर इस्त्री करत असाल तर तो ऑर्गॅन्झा कापड किंवा ऑर्गॅन्झा फॅब्रिक, नेट फॅब्रिक अशा प्रकारचं जर फॅब्रिक असेल तर त्याला काळजीपूर्वक अटॅच करणे किंवा इस्त्री करणे गरजेचे आहे. कारण इस्त्रीमुळे बऱ्याच वेळा जे मेन फॅब्रिक आहे ते जळतं. तर इस्त्री व्यवस्थित करा आणि कॅनव्हास पेपरसुद्धा चांगल्या क्वालिटीचा वापरा. तरच तुमचं ते मेन फॅब्रिक आणि कॅनव्हास पेपर व्यवस्थित चिटकला जाईल, अटॅच होईल. त्याला कुठेही इस्त्री टिप मारायची गरज नाही आणि तो व्यवस्थित छान प्रकारे अशा चिटकून जाईल.